महाराष्ट्राला सध्या आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज जे रवी भवन येथे विदर्भस्तरीय जे बैठक आज पार पडलेली आहे, आपण काय सांगणार या बैठकीबद्दल? नाही, आज भीमशक्ती या सामाजिक संघटनेच्या वतीने नागपूरमधल्या रवी भवनमध्ये पूर्व आणि पश्चिम विदर्भातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली। या बैठकीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांची 20 शताब्दी जयंती साजरी करण्यासंबंधी चर्चा झाली। विदर्भाचे महान संत गाडगे बाबा यांची 150वी जयंती आहे, ती साजरी करण्याच्या संबंधी चर्चा झाली। शाहूराजे यांची 150वी जयंती आहे। तर अशा या महापुरुषांचा जो विचार आहे, संतांचा जो विचार आहे, तो आजच्या घडीला जे विषमतावादी प्रवृत्ती या देशामध्ये डोकं वर काढताना दिसत आहेत आणि या महापुरुषांच्या विचाराला बाजूला साधतायत, अशा वेळेस मग या महापुरुषांची आठवण व्हावी, त्यांचा विचार तळागाळामध्ये जावा, समानतेचा, बंधुत्वाचा, अहिंसेचा, समान स्त्री पुरुष एकत्रित राहण्याचा, हे सगळे या महापुरुषांनी या देशाला दिलेले शेकडो वर्षापूर्वीचे विचार आहेत। या विचार आदान प्रदान व्हावेत, लोक जनतेला ते कळावेत आणि जनतेनं या विचारानं पुढं मार्गक्रमण करावं, अशी भूमिका आजच्या या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांनी मांडली। उपवर्गीकरणाचा जो विषय आहे, या संबंधात सुद्धा चर्चा झाली। सगळ्यांचं म्हणणं असं आहे की पहिल्यांदा जनगणना होऊ द्या, जनगणना झाल्यानंतर प्रत्येक समाजाची लोकसंख्या किती आहे बरोबर त्याच्यावर चर्चा होऊ द्या। बदर समिती जी एक व्यक्तीची समिती आहे, ती रद्द करून 59 जातीतल्या तज्ज्ञांची, त्या समाजातल्या ज्यांचा अभ्यास आहे, सगळं माहिती आहे त्यांना, अशा लोकांची एक कमिटी करावी आणि मग या कमिटीच्या वतीने जो अहवाल सरकारला सादर केला जाईल, तो अहवाल जनतेसमोर आणावा, त्या जनतेकडून हरकती सूचना मागवण्यात याव्यात आणि मग त्याप्रमाणे शासन निर्णय जे काय योग्य अयोग्य या सगळ्या गोष्टींचा विचार करून शासनानं निर्णय करावा। ही कार्यकर्त्यांची भूमिका आज या ठिकाणी आली आणि त्याचबरोबर दोन्ही विदर्भामध्ये 11 जिल्ह्यांमध्ये भीमशक्तीचं संघटन ताकदीनं वाढावं, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलनं करावीत, मेळावे घ्यावेत, या सगळ्या आणि संघटन मजबूत करून जनतेला न्याय देण्यासाठी प्रयत्न करावा, अशा एकूण या 3 मुद्द्यावर चर्चा झाली। या चर्चेमध्ये आमचे विदर्भाचे नेते पिंपळे साहेब होते, आमचे मोहोडजी होते, अनंत मोहोडजी सरचिटणीस आहेत भीमशक्तीचे महाराष्ट्राचे, पंकज मेश्राम हे विदर्भाचे अध्यक्ष आहेत, रोशन जांभूळकर हे पूर्व विदर्भाचे अध्यक्ष आहेत, पश्चिम विदर्भाचे अध्यक्ष आमचे कैलास सुगदाने, पिंपळे आमचे या स्टेटमधले मोठे नेते आहेत, पश्चिम महाराष्ट्रातनं नागनाथ बंगाळे आले, शशिकांतजी बनसोडे मुंबई प्रदेशचे अध्यक्ष। आम्ही सगळ्यांनी मिळून या संबंधामध्ये चर्चा केली आणि अशा पद्धतीनं कामकाज पुढे चालावं यासाठी सगळ्यांनी मार्गदर्शन केलं, सूचना केल्या। येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण जो मेळावा कार्यक्रम घेणार आहात महापुरुषांच्या 150 जयंती निमित्त, हे कुठं घेणार आणि कशा प्रकारचा आढावा घेणार? आम्ही आता या जयंतीच्या, या महापुरुषांच्या संतांच्या जयंतीची पूर्वतयारी करण्यासाठी आजचा मेळावा या ठिकाणी घेतला। पश्चिम आता 27 जुलैला मराठवाड्यामध्ये औरंगाबादमध्ये हा मेळावा होईल। प्रत्येक डिव्हिजनमध्ये मेळावा होऊन ती पूर्वतयारी होईल आणि येणाऱ्या दीड महिन्याच्या कालावधीमध्ये मुंबईच्या षण्मुखानंद हॉलमध्ये एक प्रचंड असा जयंतीचा सोहळा आणि त्या अनुषंगानं उपवर्गीकरण आणि मग संघटनेचं कामकाज यासंबंधी चर्चा करण्यात येईल। एक मिनिट, आखरी प्रश्न असा आहे की 12
तिसऱ्या महिना 12 तारखेला आपण संसदेत एक संभाषण केलं होतं की रोजगारासंबंधी आणि श्रमासंबंधी. अजूनपर्यंत त्यात काही ठोस असं काय आलेलं आहे? नाही, मी सांगितलं होतं आणि त्याप्रमाणे आता पार्लमेंटमध्ये आम्ही आवाज उठवतच आहोत. आता सरकारचं काम आहे त्याच्यावर निर्णय करायचं आणि सरकार निर्णय करेल अशी अपेक्षा व्यक्त करायला काही हरकत नाही. आपल्या डिपार्टमेंटमधून एक मुद्दा असा आला होता कामगारांचा काही, की संविधान चौकाचा जो पेट्रोल पंप आहे त्यातल्या आपल्यापर्यंत निवेदन पण पोहोचलेलं आहे. आताही तो बंद करण्याच्या कगारामध्ये आहेत. डिपार्टमेंट आपला माझ्याकडे असल्यामुळे निवेदन आलं तर निश्चितपणे मी तो बंद करू देणार नाही. पण ते बघायला लागेल बंद का करण्याचा निर्णय होतो. आलेलं आहे आपल्यापर्यंत ते. बघतो मी, ते माझ्या समोर अजून आलं नाही पण मी बघतो आणि निश्चितपणे त्याच्यावर काम करू.